नमस्कार मित्रांनो. कन्या राशीचा स्वामी बुध जो की वक्री आहे. डिसेंबरच्या 16 तारखेनंतर हा जो बुध आहे हा मार्गस्थ होणार आहे. याचप्रमाणे कन्या राशीचा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह मंगळ जो की कन्या राशीच्या लाभस्थानामध्ये 7 डिसेंबर नंतर वक्री होणार आहे. कन्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह शुक्र जो की कन्या राशीचा भाग्येश पण आहे, धनेश पण आहे, जो की बऱ्याच कालावधीकरता म्हणजे डिसेंबरच्या साधारण 3 तारखेपासून ते जवळजवळ 28 तारखेपर्यंत महत्त्वपूर्ण अशा पंचम स्थानामधून भ्रमण करणार आहे. हे ग्रह आणि इतरही जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम संपूर्ण डिसेंबर महिन्यात कन्या राशीवर कशा प्रकारचे असणार आहेत या सर्व संदर्भातली खुलासावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवात आपण तुमच्या स्वास्थ्यापासून करू. शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य कन्या राशीचं नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतो आहे, आतापर्यंत वक्री आहे. दिनांक 16 तारखेनंतर तो मार्गी होणार आहे. याचप्रमाणे तृतीय स्थानामध्ये रवी सुद्धा भ्रमण करत आहे आणि तो साधारण 16 तारखेनंतर चतुर्थात भ्रमण करणार आहे. राशीच्या षष्ठामध्ये जो षष्ठेशाही शनी तो षष्ठ स्थानामध्येच भ्रमण करतोय, तो मार्गस्थ आहे. 30 तारखेनंतर इथे शुक्र सुद्धा येणार आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय 7 डिसेंबर नंतर तो वक्री होणार आहे. तर एकंदरीत या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या संदर्भात तर साधारणतः गेल्या 15-20 दिवसापासून तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, टेन्शनमध्ये आहात आणि हा जो तणाव आहे हा जबरदस्त जाणवत आहे. काळजी करू नका. साधारण 17-18 तारखेनंतर म्हणजे 17-18 डिसेंबर नंतर गोष्टी तुमच्या बऱ्याचशा पूर्ववत होती. ज्या स्ट्रेस टेन्शन जास्त जाणवत होता तो बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह सुद्धा झालेले आहात. म्हणजे तुमचे शारीरिक मेहनत थोडीशी जास्त होते, फिरणं थोडंसं जास्त होतं आणि त्या जोडीला मानसिक तणाव आहे. त्याच्यामुळे नको-नकोसं थोडंसं तुम्हाला झालेलं आहे. याच्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. काळजी करू नका. जसं मी मगाशी सांगितलं की 17-18 तारखेनंतरचा जो कालावधी आहे हा तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची मोकळीक देऊन जाईल आणि जो मनाचा शरीराचा जो ताण आहे तो पूर्णपणे निघून जाईल. काळजी करू नका. फक्त इथे एकच गोष्टी आहे की शारीरिकतेच्या संदर्भात जर काही तुम्हाला त्रास होत असतील तर त्या संदर्भात आणि किंवा त्याची काही लक्षणं जर का तुम्हाला दिसत असतील तर लगेच डॉक्टरी इलाज करणं गरजेचं राहील. मात्र गेल्या 15-20 दिवसाचा जो त्रास आहे तो साधारणतः 17-18 तारखेनंतर नक्कीच तुम्हाला कमी झाल्याचं जाणवेल. यानंतर आपण चर्चा करू तुमच्या आर्थिक स्थैर्याबद्दल. तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र जो की तुमच्या चतुर्थ, पंचम आणि षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय. पैकी पंचम स्थानामध्ये तो जवळजवळ 3 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत असणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे रवी शनी जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतो आहे स्वतःच्या राशीमध्ये आणि तो मार्गस्थ आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि तो वक्री होणार आहे 7 तारखेला. एकंदरीतच सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वपूर्ण जो ग्रह आहे शुक्र जो की पंचमात भ्रमण करतोय. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक आवक जी आहे ती अतिशय उत्तम राहील आणि तुमच्या मनाजोगती राहील. तुमची इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित होईल. इन्व्हेस्टमेंटच्या गुंतवणुकीच्या नवीन संधी येतील. काही वेळेस नशिबाची चांगली साथ लाभल्यामुळे काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकते. त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले लाभ तुम्हाला या संपूर्ण महिन्यामध्ये मिळणार आहेत. आणि तुमची जी राशी आहे ती प्रॅक्टिकल आहे. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे आणि कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचे, कशा प्रकारे वाचवायचे याचं उपजत ज्ञान तुम्हाला आहे. काळजी करू नका. या सगळ्या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्या मनाजोगते इन्कम तुम्हाला होणार आहे. फक्त थोडंसं जे खर्च आहे त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतर घरगुती स्वास्थ्य किंवा गृहसौख्याबद्दल विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आणि तो वक्री आहे. आणि चतुर्थात भ्रमण करणार आहे रवी साधारण 16 तारखेनंतर. आणि चतुर्थातला जो शुक्र आहे तो 3 तारखेनंतरच पंचमात जाणार. एकंदरीतच घरातलं जे वातावरण आहे ते साधारण गेल्या महिना 1.5 महिन्यापासून काही ठीक नाही आहे. म्हणजे गढूळ आहे. घरामधलं जे तुमचं त्यामुळे तुमचं मानसिक जे अस्वस्थता आहे ती सुद्धा तुम्ही जास्त प्रमाणात फील करत असाल. या महिन्यामध्ये साधारण 17-18 तारखेनंतर त्याच्यामध्ये थोडासा बदल दिसेल. थोडंसं उभार येण्यासारखे वाटेल. घरातलं वातावरण थोडंसं चांगलं झाल्यासारखं वाटेल. त्याच्यामध्ये जे काही थोडंसं स्ट्रेस थोडा घरातल्या वातावरणामुळे आलेला होता तो बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यासारखा वाटेल. पूर्णपणे निगम जाईल असं म्हणता येणार नाही पण तो बऱ्याच प्रमाणात कमी झालेला असेल हे मात्र निश्चित आणि ते तुम्ही स्वतःसुद्धा अनुभवाल. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि तो मार्गस्थ आहे. आणि षष्ठ स्थानामध्ये बराच कालावधी करता शुक्र येणार आहे 3 तारखेपासून ते जवळजवळ 28 तारखेपर्यंत. याचा अर्थ जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. याचप्रमाणे जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप चालू करायची असेल
तरीसुद्धा हा कालावधी चांगला राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकते. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा कालावधी चांगला राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी चांगला राहील. फक्त जो लाभातला जो वक्री मंगळ आहे तो तुमच्या पंचम स्थानाला आहे. त्यामुळे थोडाफार त्रास वगैरे होईल. तसं काय झालं तर लगेच लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आणि तो वक्री आहे. तर वैवाहिक जोडीदार व छोटे-मोठे तणाव तुम्ही बघितले असेल, गेल्या महिन्यात सुद्धा तुम्ही पाहिले असेल, या महिन्यात सुद्धा थोडंसं तसेच जाणवेल. परंतु ते टोक काही गाठणार नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे बुध, जो की तृतीयांत भ्रमण करतो आहे, 16 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. तर गेल्या साधारण 15 दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल, जे तुमचं काम आहे त्यामध्ये तुम्हाला जास्त धावपळ करावी लागते. त्या संदर्भातले जे स्ट्रेस आहे ते जास्त प्रमाणात आलेले आहे आणि थोडंसं नको-नकोसं होऊन गेलेलं आहे तुम्हाला या संपूर्ण गेल्या साधारण 15 दिवसामध्ये किंवा महिन्याभरामध्ये. आता हा जो स्ट्रेस आहे, हा स्ट्रेस तुमचा निघून जायचा साधारण 18-19 तारखेपासून बऱ्याच प्रमाणात कमी होईल. म्हणजे थोडंसं मग श्वास घ्यायला मोकळे व्हाल आणि तुमचा जो मूड आहे तो सुद्धा खूप चांगला राहील आणि तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही चांगल्या अपॉर्च्युनिटी सुद्धा मिळू शकतील, की ज्या तुमच्यासाठी फेवरेबल असतील. तर या अन्वये सुद्धा जो स्ट्रेस आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यासारखा वाटेल. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि आर्थिक संदर्भात बरेचसे चांगले अनुभव येणार आहे. यानंतर आपण चर्चा करू डे टू डे लाईफमध्ये जे ग्रहयोग आहेत त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत ते नेमके कशा प्रकारचे असते. जसं की दिनांक 2 तारखेला हर्षल आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या भाग्यात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग अतिशय शुभफलदायी राहील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. नवीन काही गोष्टी, नवीन काही कामाची सुरुवात करायची असेल या दरम्यान जरूर करा. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करसाल काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी चांगला राहील. एकंदरीतच गुरु शुक्राचा जो त्रिकोण योग आहे दिनांक 2 तारखेचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. दिनांक 4 तारखेला रवी आणि शनीचा केंद्रयोग होणार आहे तुमच्या तृतीय आणि षष्ठ स्थानातून. आरोग्याकडे लक्ष द्या. कागदोपत्री व्यवहारापासून थोडं सावध राहणं गरजेचं राहील आणि कागदोपत्री व्यवहार करताना नीट त्याचा विचार करून गोष्टी करा, कारण थोडीशी फसगत वगैरे होऊ शकेल. दिनांक 7 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय आणि जो बुध तृतीयात भ्रमण करेल, दोघांचा केंद्रयोग थोडासा स्ट्रेस तुमचं जाणवेल. म्हणजे थोडासा स्ट्रेस किंवा टेन्शन जास्त आल्यासारखं वाटेल. मानसिक तणावाच्या संदर्भात हे थोडंसं रिलेट करणारं असेल. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला मंगळ आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. हा थोडा महत्त्वपूर्ण आहे, कारण मंगळ जो आहे तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय तो वक्री असणार आहे. तो तुमच्या पंचमात भ्रमण करणारा शुक्राशी प्रतियोग करणार आहे. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे वादविवादाचे काही प्रसंग निर्माण होऊ शकतील. डिफरन्स ऑफ ओपिनियन ज्यांना आपण म्हणतो, मतभेद, मतवैचित्र आणि खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं या दरम्यान जास्त गरजेचं राहील. दिनांक 18 तारखेला नेपच्यून आणि रवीचा केंद्रयोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग वैवाहिक जोडीदारावर मतभेद, मतवैचित्र, घरातल्या ज्या पुरुष वर्ग असतील त्यांच्या सुद्धा आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला गुरु आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय वक्री आहे आणि जो शुक्र तुमच्या पंचमात भ्रमण करतो आहे, दोघांचा जो त्रिकोण योग आहे तो अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. जी कामं हाती घ्या मार्गी लागतील, जी कामं होत नाहीत, अडकत आहेत, त्याला दिरंगाई होते, वेळ लागतो आहे, अशी कामं तुम्ही या दरम्यान नक्की हाती घ्या. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. रिलेशनशिपमध्ये काही चांगले अनुभव निश्चित मिळतील. शेअर मार्केटमध्ये काही चांगले इन्कम तुम्हाला निश्चित मिळू शकतील. हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे, योग आहे, हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे तुमच्या षष्ठ आणि तृतीय स्थानामधून. थोडंसं जे स्ट्रेस टेन्शन आहे थोडंसं जास्त आणि थोडीशी चिडचिड तुमची जास्त झाल्यासारखे वाटेल, तर स्वतःच्या भावापासून ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिनांक 28 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. यामध्ये खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. रिलेशनशिपमध्ये सुद्धा थोडेसे तू मै सारखे प्रसंग येऊ शकतील. या महिन्यामध्ये एकूण 2 अमावास्या येतात. एक आहे 1 तारखेला, दुसरी आहे 30 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 15 तारखेला आहे.
अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं जे आकर्षण असतं पृथ्वीकडे हे थोडं जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे आपण जास्त भावनात येत होतो, भावनाशील होतो आणि भावनाशील होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. याचमुळे या महिन्यामध्ये साधारण या महिन्याच्या 1, 15 आणि 30 या 3 दिवसामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका किंवा साधारणतः कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, वादविवादामध्ये जाऊ नका. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं डिसेंबर 2024 करताना संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.